गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा नव्हे तर राज्यातल्या अनेक भागामध्ये रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनची दहशत आहे। अनेक तर्कवितर्क या ठिकाणी लावले जातात। चोर आधी ड्रोन उडवतात आणि नंतर चोरी केली जाते। यासह अनेक अफवा महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत। मात्र रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनची सत्यता या ठिकाणी समोर आलेली आहे आणि एक कंपनी सर्वेसाठी ड्रोन उडवत आहे आणि दिल्ली सरकारकडून म्हणजे केंद्राच्या सरकारकडून हे सर्वेक्षण केलं जात आहे अशा प्रकारचा खुलासा आता समोर येतो आहे। आणि त्यामुळे रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनपासून घाबरून जाऊ नका, अन्यथा कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशा प्रकारचं पाऊल उचलू नका असं आवाहन या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। नेमकी कुठली संस्था आहे, काय सर्वेक्षण केलं जातं आहे आणि कधीपासून हे सर्वेक्षण सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे ॲडिशनल SP सुनील लांजेवार सर आपल्यासोबत आहेत। सर, काय खुलासा कराल आणि काय लोकांना सांगाल रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनबद्दल? मी या मार्फतीने सगळ्यांना सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे ड्रोन संध्याकाळच्या विशेषतः रात्री 8 ते 10 या वेळामध्ये बऱ्याचदा तक्रारी येत असतात की आमच्या गावामध्ये ड्रोन दिसला। आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे जे ड्रोन्स आहेत ते निरुपद्रवी आहेत, यांचा कुठल्याही प्रकारे आपल्याला धोका नाही। त्याचबरोबर हे चोरीच्या उद्देशाने आले आहेत अशी काही अफवा पसरत असतात, त्याही चुकीच्या आहेत। मी सगळ्यांना सांगू इच्छितो की एक आपण जो सांगितला तो प्रकार की आपल्या केंद्र सरकारतर्फे काही ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहेत, त्यांचे काही ड्रोन्स आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये अशी एक शक्यता आम्हाला जी वाटते आहे की ह्या ड्रोन व्यतिरिक्त जे सरकारी ड्रोन्स आहेत त्या व्यतिरिक्त सुद्धा काही हौशी लोक रात्रीच्या वेळेला ड्रोन उडवतात, त्यांच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करणार आहोत। अँटी ड्रोन गन्स आमच्याकडे आहे, त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत। सर, प्रश्न असा आहे की सर्वेक्षण करणारी कंपनी रात्री का ड्रोन उडवते? त्याच्यामध्ये त्यांना जो वेळ दिलेला आहे तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिलेला आहे, परंतु काही रिमोट भागामध्ये ज्या ठिकाणी त्यांचे ड्रोन पोहोचू शकत नाहीत किंवा त्यांना वेळ लागतो अशा वेळेला त्यांनी काही ठिकाणी रात्रीसुद्धा ते ड्रोन उडवलेले आहेत अशी आमची माहिती आहे। त्यामुळे स्टिप्युलेटेड पिरियड जो आहे, टाईम जो आहे तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा देण्यात आलेला आहे। परंतु कधी कधी असं होतं की त्यांचा जो सर्वे असतो तो समाप्त होत नाही, त्यामुळे मग कधी कधी ते ड्रोन्स उडवले जातात अशी माहिती आहे। तथापि ह्यातले दोन्ही जे विषय आहेत म्हणजे सरकारी असेल किंवा हौशी असेल तर त्यांनी सुद्धा त्याची पडताळणी आमच्या मार्फतीने आम्ही करत आहोत आणि अँटी ड्रोन गन जे आहेत त्या सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांची सुद्धा कारवाई करणार आहोत। कोण सर्वेक्षण करताय आणि कशासाठी करताय? आमच्या माहितीप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जे पत्र प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये सप्तर्षी सर्व्हिसेस म्हणून एक एजन्सी आहे, त्या एजन्सीचे काही ड्रोन आहेत ज्यांनी परवानगी घेतलेली आहे ड्रोन उडवण्याची आणि ते त्यांचं काम सुरू आहे। पण जी शक्यता काही लोकांना वाटते की काही त्याच्यामध्ये हौशी पण लोक असू शकतात जे रात्रीच्या वेळेला करतात, परंतु त्याच्यासाठी सर्वे केला जातो। सर्वे हा केंद्र सरकारच्या संदर्भातला विषय आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये फार जास्त काही माहिती देता येणार नाही, परंतु बाकी इतर ज्या काही गोष्टी असतील त्याचीही पडताळणी आम्ही करू। रात्री आता यापुढे ड्रोन उडवू नयेत, सदरील कंपनीला आपण सूचना करणार आहात कारण की टाइम त्यांचा 6 पर्यंतच असेल। निश्चितपणे त्यांना पण आम्ही सूचना देत आहोत आणि जर त्यांनी रात्रीच्या वेळेला त्यांचा विहित वेळेपेक्षा जर जास्त त्यांनी ड्रोन उडवायचा असेल त्यांना तर त्यांनी प्रशासनाची परवानगी घ्यायला पाहिजे। बरं, काही लोक हौसे आहेत असं तुम्ही म्हटलात, त्यांच्यावर काय कडक कारवाई करा? त्यांच्यावर जी कारवाई आहे तर ते ज्या भागामध्ये आम्हाला सर्वेक्षण प्राप्त झालेलं आहे, माहिती प्राप्त झालेली आहे, त्या व्यतिरिक्त जर कुठे जर अशी माहिती मिळाली तर निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा कारवाई करू। किती तारखेपर्यंतची परवानगी आहे आणि आता यापुढे कुठे कुठे ड्रोन उडवण्याची परवानगी दिली आहे? आमच्याकडे जे पत्र प्राप्त झालं आहे त्याच्यामध्ये 27 तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंतची त्यांना परवानगी होती। तथापि त्यांनी अजून जर काही वाढ मागितली असेल त्यामध्ये तर ते पत्र अजून आम्हाला प्राप्त झालेलं नाही, त्याबद्दल आम्ही महसूल प्रशासनाकडे चौकशी करणार आहोत। बरं, आणखी एक लोकांना काय आवाहन करा? मी या ठिकाणी असं आवाहन करेन की आपण यामुळे घाबरून जाऊ नये, कारण हे ड्रोन जे आहेत यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा उपद्रव झालेला नाही, परंतु लोकांमध्ये अफवा आहे की हे चोरीच्या उद्देशाने हे ड्रोन फिरत आहेत वगैरे किंवा आमच्या घराची पाहणी करत आहेत। तर मी हे सांगू इच्छितो की अशा कुठल्याही प्रकारची चोरी किंवा कुठल्याही प्रकारचे दरोडेखोर किंवा असं मनामध्ये कुठली भीती शंका ठेवू नये। आपल्याला जर अशी काही माहिती मिळाली किंवा आपल्याला जसं काही वाटलं तर स्थानिक पोलिसांना संपर्क साधावा, त्या ठिकाणी पोलीस खात्री करतील की संबंधित ड्रोन कुठला आहे। त्याचबरोबर आम्ही आमची जी बाकी यंत्रणा आहे अँटी ड्रोन आणि बाकी इतर जे आहे त्याची सुद्धा यंत्रणा आम्ही लावलेली आहे, त्यामुळे कुणी काळजी करण्याचं कारण नाही आहे। धन्यवाद। हे होते ॲडिशनल SP सर आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की घाबरून जाऊ नका, रात्रीच्या उडणारे जे ड्रोन आहेत
ते परवानगी घेऊन या ठिकाणी उडत आहेत. मात्र हे सांगत असताना त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की काही हौसी लोक रात्रीचे ड्रोन उडवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि जर ड्रोन उडाले आणि त्याची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगरमधल्या कन्नड, वैजापूर आणि अन्य काही तालुक्यामध्ये सर्वे केला जातोय केंद्र सरकारकडून आणि त्याचे ड्रोन रात्रीचे उडत असल्याची माहिती पोलिसांकडनं देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, घाबरून जाऊ नका, कुठलाही अफवा पसरू नका. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.